अबे अरे खातोच बाबासाहेबाचं, खातोच बाबासाहेबाचं आणि गुणगान गातो दुसरेच होईल म्हणून. अरे थुले गाधू, अरे तुझ्या जगण्यावर तू, अरे थुले गाधू, अरे माझ्या बाबासाहेबाची गद्दारी करणाऱ्या हरामखोरा, अरे थुले गाधू, अरे तुझ्या जगण्यावर तू, अरे बाबासाहेब आला विसरला तू रे विसरला तू, थुले गाधू तुझ्या जगण्यावर तू, बाबासाहेब आला विसरला तू रे, थुले गाधू तुझ्या जगण्यावर तू, बाबासाहेब आला विसरला तू रे. माझ्या बाबासाहेबाशी गद्दारी करणाऱ्या, माझ्या बाबासाहेबाचं खाऊन बाबासाहेबाचा जय भीम न घेणाऱ्या, हा डोळसांचा तांडा यंद भक्तांचा नाही देवाभाऊ पाटील साहेब, हा डोळसांचा तांडा यंद भक्तांचा नाही. अरे मोहताज तो कोणत्याही सत्तेच्या तख्ताचा नाही. अरे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, समजावं तो एका बापाच्या रक्ताचा नाही. अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, 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 धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही. अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही. अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही, अरे धम्म कार्य करणाऱ्याला मान देत नाही. अरे समाजाचा असूनही दान देत नाही. बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार किती? बाबासाहेबांच्या पुण्यानं पगार 60,000, 70,000, 80,000. अगे शांता, ए हॅलो महिला मंडळी, अगे शांता काय म्हणते कांता? अगं माझ्या साहेबाला कणी 70,000 रुपये पगार आहे ना. किती कोणाला बिचारे वा तोंड काय नुसतं खासाठी दिलं काय? अशा उद्या मुग्या बसल्या तशा बापा बापा, काय काय जणी अशा उरावर गोटा ठेवून बसल्या. उद्या दुनिया डुबते का काय? अरे 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 अरे, जिथं नाही बोलायचं तिथं बरोबर बोलतो तू, जिथं नाही बोलायचं तिथं. कारण आता दोघी तिघीचा झगडा होते, आता दोघी तिघीचा झगडा होते, आता दोघी तिघीचा झगडा. थांब घे तुम्ही पाहिजे तिथं बरोबर जोर निघते तुमचा. बाबासाहेबांच्या पुण्यानं किती 1,000 रुपये पगार? अगं शांत काय म्हणते कांत? माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे. माझ्या साहेबाला किती 1,000 रुपये पगार? हा, माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे. पण मी जयंतीचा चंदाना फक्त 100 रुपये देते. माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे, पण मी जयंतीचा चंदा फक्त 100 रुपये देते. मरणं ढोमण्यात पाणी कोण काय जगतस तू? काय फायदा तुझ्या जगू? मरण धरतीवर बोज कायले जगतोस? माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे, पण मी फक्त जयंतीचा चंदा 100 रुपये देते. आणि त्याच्यात मी विचारते भोजन दान में क्या क्या है? भोजन दान में काही काही लोक खाता बांधून बी नेतात, खाता बांधून बी. 100 रुपयात पिंट्या बी
कमरेवर मिंटी बी, पिंट्याची मम्मी बी, पिंट्याचे पप्पा बी. अगं नाही, शांततेनं पिंट्याचे पप्पा ऑफिसमधून यायचे तर त्यांच्यासाठी गिलासामध्ये कढी येते, कढी त्यांच्यासाठी गिलासामध्ये. अरे 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 लक्षात घ्या, बाबासाहेबाच्या नावावर 70,000 रुपये पगार घेणारे लोक, एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. 60,000 रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा 100 रुपये देतो अशा आरामखोराला खानदानी कलिंदर म्हणावे. अरे धम्मकार्य करणाऱ्याला मान देत नाही, धम्मकार्य करणाऱ्याला मान देत नाही. समाजातले 2-4 लोक जर चांगला कार्यक्रम घेत असतील, चांगलं कार्य करत असतील तर बाकीचे मात्र त्यांना सपोर्ट करत नाही. नुसते काड्या करायचे काम. काही लोक स्वतः काही करत नाहीत ना, दुसऱ्याला काही करू देत. काही लोक फक्त अक्कल वाटायचे काम करतात. काही लोक फक्त अक्कल वाटायचे काम करतात, स्वतः काहीच करत नाही. काही लोक फक्त अक्कल वाटायचे काम. हे असे करायला पाहिजे होते, ते तसे करायला पाहिजे होते. हे असं कर. तू काऊन नाही येस रे? तू काही आलू शिकतस का घरी? तू काऊन नाही येस? हे स्वतः काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत. म्हणून जे लोक अक्कल वाटाचे काम करतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे, काय ए लेका अक्कल वाट्या, अबे तू लेका तू, अबे अबे तू लेका तू, अबे स्वतःची तू. असे करायला पाहिजे होते, तसे करायला पाहिजे होते. यशोधरा बुद्ध विहार युवा मैत्री संघ यांनी एवढा चांगला जागर संविधानाचा कार्यक्रम घेतला, तरी काही लोक निवड कसं करायला पाहिजे होतं, कसं करायला पाहिजे होतं. तू काय भांडे घासतस काय घरी? तू कोण नाही आहेस म्हणून काय म्हणणं आहे? अबे तू लेका तू, अबे स्वतःची तू, अबे तू लेका तू, अबे स्वतःची तू, अबे दुसऱ्याची पाहिले धुक सतुरे ये अपनी नागपुर की लैंग्वेज है, ये अपनी नागपुर की लैंग्वेज है. कौन सी? अबे तू लेका तू, हे स्वतःची खरकटीत ठेवतस आणि दुसऱ्याले असे करायला पाहिजे होते, तसे करायला पाहिजे होते, तुझ्या कमरेवर एक लात मारायला पाहिजे होती. म्हणून अबे तू लेका तू, लेका खरकटी आठ तोंडाच्या, अबे तू लेका तू, अबे स्वतःची धू, अबे तू लेका तू, अबे स्वतःची धू, दुसऱ्याची पाहिले धूत सकू. इकडं महिला मंडळी बी काही कमी नाही, बिलकुल कमी नाही. एखादीचा नवरा जर 2-4 दिवस बुद्धविहाराच्या कार्यक्रमासाठी जयंतीच्या वर्गणीसाठी जात असेल तर ह्या एवढाले डोळे काढते हे त्याच्यावर, ह्या एवढाले. तुम्हाला जीवन पडलं का? तुम्हीच आहे का? जास्त शायरे झाले का? अरे 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 अरे, जास्त शायरे झाले का? इमानदारीने सांगा, किती जणी तुम्ही बुद्धविहारात जातात? इमानदारीने हात वरत करा, खोटा हात वरत करू नका, इमानदारीने. क्या बात आहे, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ज्या बुद्धविहारात जात नाही त्याचा काय उपक्रम आहे, त्या काय करतात?
या दुपारच्या टायमात इच्छी चुकली तिथं, तिची चुकली तिथं, इच्छा इसतो तिथं, आमाय ते तुले तशी म्हणत होती, तिनं तुय नाव घेतलं होत, तिनं तुले कार्यक्रमाले बोलावलं नाही. अरे 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 2-4 जणी बुद्धविहारात जातात, बाकीच्या मात्र जात नाही. हे आम्हा ते पाहिलं जास्त शाईनी झाली ते बुद्धविहारात चालली ते, आणि तू काय करतास हो? हे चोनके चुगल चोट्टे, इच्छी चोनकी तिथं, तिची चोनकी इथं. आमच्या महिला मंडळींना दादा लई बेकार उपक्रम. घराच्या बाजूनं जर झगडा चालू असन तर भीतीले ताना देऊ देऊ ऐकते, भीतीले काना देऊ देऊ, आणि मग आपले कामधंदे टाकून मोठा मोठा खसून आम्हाला लई मारलं का हो तुले, आम्हाला बुक्की मारली का झापड मारली. तू आपलं पाय ना बिचारे, आपलं हे आपलं बात. म्हणून तर माझं म्हणणं आहे, ज्या ज्या बाया बुद्धविहारात जात नाही त्यांना माझं म्हणणं आहे, आता घरी गेल्यानंतर आपल्या घरच्या माणसाला सांगा, हो मी विकास भाऊचं गाणं ऐकून आली, आता मी प्रत्येक रविवारी बुद्धविहारामध्ये जाईल, तुम्हाला पटत असेल तर राहतो, नाही तर बॅगात कपडे भरतो ना हू. आणि एवढं सांगून बी ज्या बाया बुद्धविहारामध्ये जाणार नाही, आता त्याला काय म्हणणं आहे आपलं, आगे धुबा इथू, आगे धुबा इथू, ए चोनके आगे धुबा इथू, आगे तुया तोंडावर चोनक्या वानाचे इस्तो लावे, आग लावे. म्हणून आगे धुबा इथू, आगे धुबा इथू, आगे तुझ्या जगण्यावर तू. दादा एकच मिनिट, एकच उधर मत जा, नुकसान मत करो, रुक जा बस एक मिनिट. आगे धुबा इथू, आगे तुझ्या जगण्यावर तू, आगे बाबा सैनाला विसरली तू. बाबासाहेबामुळे पोट भरतोस रे, बाबासाहेबामुळे पोट भरतोस रे, लेका लाजी लाजीचे भीम करतोस रे, भीमामुळे पोट भरतोस रे, बाबासाहेबामुळे पोट भरतोस. अरे अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल, पैमानांची गिनती किड्यात होईल, आणि ज्यांनी ज्यांनी सोडले माझ्या बाबासाहेबांचा जय भीम घेणे त्या साऱ्याची गिनती हिजड्यात होईल. अरे स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील, स्वाभिमान विकतो लेखा बाबा भीमा पाटील. क्या बात है. हमारे प्रताप भाई सूर्यवंशी इन्फिनिटी इलेक्ट्रॉनिकल यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या बांधवांना. आणि फार महत्वाचं कडवं देतोय, फार महत्वाचं, क्योंकि मी आयरा गैरा गायक नाही हूँ. साला झमल झुमल गाणं आपल्याला जमत नाही. हा 4 सलाईना लागले हे पाहू घ्या, आजच श्रेयसले माहित आहे, पण गाणं दमदारच गाईल. ते झामल झुमल गाणं आपल्याला जमत नाही. झामल झुमल आदमी जयबी वाला हो नाही सकता. हल्ली लई लोक बाबासाहेबाचं गाणं गायला लागले, पण त्याच्या गाण्याने अंगावरची माशी उडत नाही. बाबासाहेबाचं गाणं हे थंडगार नसावं, बाबासाहेबाचं गाणं हे व्यवस्थेला प्रश्न करणारं असावं, माणसाला सडवडीत आणणारं माझ्या बाबासाहेबाचं गाणं. काही काही लोक नुसते भाकरीसाठी बाबासाहेबाचे गाणे गाऊन राहिले, लेकिन आपल्याला कोणता पुरस्कार भेटावा म्हणून आपण गात नाही. अपन कोई ऐश्वर्या राय, कोई सलमान खान के आशिक नहीं, अपन अपने बाबा साहब के और अपने समाज के आशिक. आणि ते काही आपल्याला चिकनं चोपडं गाणं म्हणता येत नाही. भीम मेरे भगवान दे, भीमने ये किया, भीमने वो. अबे बाबासाहेबांना लई केलं, हरामखोरा तू काय करतो ते असं. म्हणून तुम्हाला सांगतो बांधवांनो, गायक कधी बी चडवडीचे बोलवा, पाय साठणारे गायक बोलू नका. गायक कधी चडवडीचे बोलवा, पाय साठणारे
क्योंकि भाई को डांटने से कुछ नहीं होगा, भाई को डांटने से कुछ नहीं होगा, तलवार को भुलाने से कुछ नहीं होगा, भाई को डांटने से कुछ नहीं होगा। अबे मनोज राजा, खुद को खुद के पैरों पे बुलंद करो, दूसरों के पैर चाटने से कुछ नहीं होगा। आमचे बंधू रवी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली, देऊन द्या दादा एका दमानं, काय देऊन द्या, क्या बात आहे। म्हणून पाय चाटणाऱ्याच्या किमतीत आपल्याला सामील व्हायचं नाही, आपल्याला स्वाभिमानानं जगायचं आहे। आणि जे लोक स्वाभिमानानं बाबासाहेब गातात अशाच लोकांना रिस्पॉन्स द्या, जे नुसते फक्त स्वार्थीपणाने वागतात अशा लोकांना रिस्पॉन्स द्यायचा। बाबासाहेबांचं गाणं गाणारा चळवळीचा आहे की नाहीये तुम्ही लोकांना ओळखलं पाहिजे। तुम्ही लोकांनी ओळखलं, तुम्ही म्हणलं पाहिजे ए बेटा मिशन मूवमेंट का क्या, मिशन मूवमेंटचं गा, कारण बाबासाहेब बोलकर गए स्वाभिमान से जियो, स्वाभिमान से जियो। इसलिए मेरा कहना है फुकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, अगर खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता। ये नागपुर के अंदर मेरा भी विरोध करने वाले बहुत सारे लोग हैं, क्योंकि मैं मुंह फटू मुंह पे बोलता हूँ। ते साला पाठीमागे आपल्याला झमल झुमल करणं जमत नाही, जो आपल्याला तोंडावर बोलला त्याच्या तोंडावर देऊन द्यायची, चुपचाप करून द्यायचा, विषय खतम। वो झामल झुमल काम आपण करते, कुणाचा रागाला तोंडावर बोलून विषय मोकळा करायचा, मनात कुरपट ठेवायचं। म्हणून फुकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता। अरे नागपुर के अंदर में मेरा जो लोग विरोध करते हैं, एक बात ध्यान में रखो, मेरा अगला पिछला पूरी मेरी जिंदगी बाबा साहब के नाम में है। मेरा विरोध करने वालों एक बात ध्यान में रखो, तुम आसमान के ऊपर थूकोगे तो वो थूक तुम्हारे ऊपर ही गिरेगी, ध्यान में रखना। कारण कुणाचा जन्म झाला, कुणाचा जन्म झाला कुणाचं उष्ट खाण्यासाठी, कुणाचा जन्म झाला कुणाचे गुणगान गाण्यासाठी, पण मी गायक प्रबोधनकार विकास राजा मनोज राजाचा शिष्य, माझा जन्म झाला फक्त बाबासाहेबाचे गीत गाण्यासाठी। आखिरी शेर दे रहा हूँ साथियों, अपने साथ पे लेके जाओ कि फुकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता, अगर खाने में नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता। ए मनोज राजा, खुद का के पेट तो कुत्ते भी भरते हैं, अगर जिंदगी में स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता। अरे खाकी तले करो हातात झाडणं रविवार शेराची पाटे, खाकी तले करो हातात झाडणं रविवार शेराची पाटे, कपडाला लत्ताला खायला भात फजिती होती बाय मोठे, कपडाला पेट्रोल खायला भात फजिती होती बाय मोठे, अरे कपडाला लत्ताला खायला भात फजिती होती बाय मोठे। या भाई माया भीमान 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 माय सोन्यानं भरली, भाई माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली, भाई माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली, भाई माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली। श्रद्धावान बोधोपासक हिरालालजी रंगारी, श्रद्धावान बोधोपासक हिरालालजी रंगारी मानवनगर यांच्याकडून 400 रुपयाची भेट मिळाली, आणि त्यांचे म्हणणं काय, भाई माया भीमान भीमान। हमारे नागपुर की शान, हाँ भैया, हो इनके तरफ है, वो इनके तरफ है, पैसे का मैटर इनके तरफ। हमारे नागपुर की शान अम्बेडकर मिशन मूवमेंट के मशहूर शायर, जिनका गाना अभी फिल्म इंडस्ट्री में भी आने वाला है, प्रणय भाई सतलज यहाँ पर आए हुए हैं। वैसे ही छोटा मेरा भाई सूरज आतिश, रोहन बागी और इंडिया के मशहूर तबलिस्ट, ढोलक प्लेयर और सिंगर हमारे राकेश भाई भी यहाँ पर मौजूद है, निहाल भाई भी मौजूद है। जितने भी आर्टिस्ट यहाँ पर आए सब लोगों के लिए जरा जोरदार तालियां हो जाए। और कहना है भाई माया भीमान भीमान। कोणाकोणाची ओटी भरली का सोन्यानं, जरा 2 हात वर करा बरं दादा, अंधेरा मत करो, लाइटिंग वाले दादा
अंधेरा मत करो। अपना अंधेरा बाबा साहब ने कब का दूर कर दिया, अभी अंधेरा करने का नहीं। हाँ, कोणाकोणाची ओटी भरली? काऊन ग तुझी नाही भरली का? हे मावशी ते भाई माईकडे पाहिजे टकर मकर नुसती। अरे 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 अरे, दोनों हाथ खड़े करके तालियों के साथ में रेडी 1 2 3। भाई माया भीमान 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 माय सोन्यानं भरली। हमारे 500ची आली। हा मावशी काय नाव? मंदाबाई चंद्रिकापूर यांच्याकडून 500 रुपयाची भेट। हा, अरे वो क्या कुचल के रखेगा अपने को, अपन जय भीम वाले है ना, इसलिए हमें पिला दी धम्म की मैं। मावशी हमें पिला दी धम्म की मैं, कोई पिला नहीं सकता। दिलाया रुतबा ऐसा ऊंचा कोई दिला नहीं सकता। बाबा भीम ने बुद्ध धम्म का ऐसा झंडा यहाँ गाड़ दिया, रहती दुनिया तो कोई उखाड़ नहीं सकता। संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात। 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 और भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है। पाटिल साहब, देव भाई, शिरोज भाई। अरे भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है। अरे भीम का बच्चा दिल का सच्चा बात ही न्यारी है। अरे एक एक ये जय भीम वाला सबको भारी है। एक एक ये जय भीम वाला सबको भारी है। एक एक ये जय भीम वाला सबको भारी है। हमारे प्रताप जी सूर्यवंशी सेहत की पाठशाला, क्या बात है, सेहत की पाठशाला। प्रताप जी सूर्यवंशी, इनकी ओर से 500 रुपए का नजराना मिला, बहुत बहुत शुक्रिया, पार्टी आभारी है। लेकिन नए नए मजनू बनने वालों, मरना है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए। हाँ, इज्जत की मौत मरने की, क्योंकि गम है अजीज मुझको मांगी हुई खुशी से, और इज्जत की मौत अच्छी जिल्लत की जिंदगी से। इसलिए मेरा कहना है कि पलटकर खुद ही देखेगी, तुम उस पर ध्यान मत देना। पलटकर खुद ही देखेगी, तुम उस पर ध्यान मत देना। अरे अपने माँ बाप को रुलाओगे तो बहुत पछताओगे। कभी भूल कर भी किसी लड़की के खातिर अपनी जान मत देना। हमारे नागपुर की मशहूर शख्सियत हमारे राकेश भाई, जो कि तबला प्लेयर भी है, ढोलक प्लेयर भी है, और उससे ज्यादा बेहतरीन बहुत अच्छा गाते भी है हमारे राकेश भाई, हमारे निहाल भाई, इनकी ओर से बहुत सारा नजराना मिला, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया भाई। सर पे भी हाथ रखो यार। और अरे एक एक ये जय भीम वाला सब पे वार।
देवी मैं तो जय भीम वाली, भीमराव की देवी मैं तो जय भीम वाली, भीमराव की देवी मैं तो जय भीम वाली। ये गाना और मेरा यूट्यूब पर आया था, काश आप लोगों ने सुना हो। मिलियन के पास में वो गाना है, मराठी गाना है। कौन सा? अग भावा न दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग, ते बाय कशी हसून राहिली, तुला ऐकलं वाटतं ते? अग भावा न दिलेले 1500